कल्पना करा की एक भव्य वास्तू बांधली जात आहे. पहिल्या व्यक्तीने अत्यंत भक्कम आणि सुरक्षित असा पाया रचला. हं, पण नंतर आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या असं लक्षात आलं की अरे यात सर्वांना समान प्रवेश नाहीये. बरोबर. म्हणून त्याने काय केलं तर आतल्या ज्या भित्ती होत्या त्या पाडून ती वास्तू सर्वांसाठी खुली केली आणि मग तिसऱ्या व्यक्तीने तिथे सर्वांना हक्काची जागा मिळवून दिली. खूपच छान उदाहरण आहे. हो ना. आज आपण आपल्या या सखोल चर्चेत अशाच एका अद्भुत वैचारिक परंपरेवर बोलणार आहोत. डॉक्टर राहुल खरात यांचा एका अत्यंत अभ्यासपूर्ण लेखावर आणि समतेच्या वाटेवरचे महान समाजसुधारक या संकल्पनेवर आधारित आपले स्रोत आहेत. आणि यात सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की रक्तसंबंधाने वंशज नसतानाही महात्मा फुले यांना शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे थेट वैचारिक उत्तराधिकारी का मानले जाते हे आपण आज उलगडणार आहोत. म्हणजे रक्ताचा संबंध नसताना विचारांचा वारसा कसा पुढे गेला हे बघणं खूपच रंजक असेल. अगदी तसंच. आणि आज आपण याच वैचारिक साखळीची उकल करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. म्हणजे बघा, इतिहासात आपण सहसा स्वराज्याकडे आपण फक्त लष्करी आणि राजकीय यश म्हणूनच पाहतो ना. हो, बहुतांश वेळा आपला दृष्टिकोन तोच असतो. मग मला सांगा, जर तो फक्त राजकीय पाया होता तर तिथून थेट एका सामाजिक समतेकडे जाणारी झेप कशी काय घेतली गेली? याचंच उत्तर ते राजकीय पायात दडलेलं आहे. म्हणजे बघा, शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ना, ते केवळ परकीयांच्या गुलामगिरीतून मिळालेलं स्वातंत्र्य नव्हतं. अच्छा, ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या कल्याणावर आधारित होतं. म्हणजे ते फक्त मूठवर उच्चभ्रूंचं राज्य नव्हतं तर? नाही, अजिबात नाही. ते लोकांचं राज्य होतं. त्यांच्या शासन प्रणालीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण बघितली तर त्यात धार्मिक सहिष्णुता होती, स्त्रियांचे आणि दुर्बल घटकांचे संरक्षण होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनात गुणवत्तेला महत्त्व होतं. म्हणजे जन्मावर आधारित नाही तर गुणवत्तेवर. अगदी बरोबर. आणि हाच तो न्याय आणि समानता यांचा नैतिक पाया होता, ज्यावर पुढे जाऊन महात्मा फुलेंनी आपले विचार मांडले. बापरे, म्हणजे हा पाया आधीच इतका भक्कम होता तर आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. हो, नक्कीच. कारण सुरक्षित राज्य निर्माण झाल्यानंतर त्या राज्यांतर्गत असणाऱ्या अंतर्गत सामाजिक विषमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची वेळ आली होती. हो, आणि तिथेच महात्मा फुले यांचं क्रांतिकारी कार्य सुरू होतं. 1827 ते 1890 हा त्यांचा काळ. त्यांनी स्वराज्याच्या या संकल्पनेचा खूप मोठा विस्तार केला. म्हणजे त्यांनी काय केलं नक्की? त्यांच्या मते जोपर्यंत समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि स्त्री-पुरुष विषमता नष्ट होत नाही ना, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. म्हणजे त्यांनी लढाई सीमेवरनं थेट समाजाच्या मानसिकतेत आणली असं म्हणता येईल. अगदी तसंच. त्यांनी राजकीय स्वातंत्र्याचं रूपांतर थेट सामाजिक स्वातंत्र्यात केलं. हो, आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणालाच मुक्तीचा हत्यार बनवलं ना. हो, 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि त्यांचं साहित्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. हो, गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असूड यांसारख्या साहित्यातून त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर खूप प्रहार केले. म्हणजे ब्राह्मणवादी वर्चस्व आणि शेतकऱ्यांचे होणारे शोषण यावर त्यांनी कठोर टीका केली. अगदी बरोबर. त्यांनी हा विचार रुजवला की मानवी प्रतिष्ठा हा केवळ विशेषाधिकार नसून तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. हे खरंच खूप क्रांतिकारी होतं त्या काळात. पण विचार कितीही महान असले तरी जोपर्यंत त्यांना शासकीय व्यवस्थेचा आणि धोरणांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत तळागाळातील लोकांचे जीवन बदलत नाही ना. हो, आणि तिथेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? मला विचारत होते की याचा अर्थ असा का की शाहू महाराजांनी फुलेंच्या सामाजिक विचारांना अक्षरशः कायद्याचे आणि धोरणांचे कवच दिले? जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भाशी संबंध जोडला तर हे अगदी 100% खरं आहे. शाहू महाराज हे 1874 ते 1922 या काळात होते. ते शिवाजी महाराजांचे थेट वंशज होते. हो, पण ते महात्मा फुलेंच्या विचारांनी अत्यंत प्रेरित होते. अच्छा, म्हणजे त्यांनी फुलेंचं तत्वज्ञान राज्यकारभारात उतरवलं तर? हो, त्यांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केले, मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुरू केले आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारली. थोडक्यात सांगायचं तर शिवाजी महाराजांनी दृष्टी दिली, फुलेंनी तत्वज्ञान दिले आणि शाहू महाराजांनी त्याची अंमलबजावणी केली. अगदी अचूक वाक्य बोललात तुम्ही.
हा बदल सर्वसामान्य कल्याणाकडून एका विशिष्ट लक्षित सामाजिक न्यायाकडे जाणारा होता. लक्षित सामाजिक न्याय म्हणजे टार्गेटेड सोशल जस्टिस. हो, ज्यामध्ये दलित, स्त्रिया आणि शेतकरी अगदी केंद्रस्थानी होते. हे सगळं ऐकताना खरंच आश्चर्य वाटतं. पण ही वैचारिक शृंखला केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही ना? नाही, अजिबात नाही. तिने संपूर्ण आधुनिक भारताच्या लोकशाहीचा पाया कसा रचला हे पाहण्यात जास्त महत्वाचे आहे. हो, कारण डॉक्टर B.R. आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानत असत. अगदी. फुलेंचे विचार आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वज्ञानात अगदी स्पष्टपणे दिसतात. म्हणजे या परंपरेने दिलेली मूल्य, असामाजिक समानता, शैक्षणिक क्रांती आणि आर्थिक न्याय. हो, विशेषतः शेतकरी आणि कामगारांसाठी. आणि याचा लोकशाही मूल्यांनी पुढे आपल्या संविधानाचा आकार ठरवला. म्हणजे हीच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य पुढे भारतीय संविधानाचा गाभा बनली. नक्कीच. म्हणूनच महात्मा फुले हे केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर ते भूतकाळातील आदर्श आणि आधुनिक लोकशाही यांमधील एक अत्यंत महत्त्वाचा सेतू होते. बापरे, म्हणजे 3 शतकांची ही साखळी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत थेट भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांपर्यंत कशी पोहोचली हे बघणं खूपच थक्क करणारं आहे. हो, हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश मांडायचा झाला तर शिवाजी महाराज ते महात्मा फुले आणि शाहू महाराज ते डॉक्टर आंबेडकर ही साखळी म्हणजे भारतातील सामाजिक परिवर्तनाची सर्वात प्रबळ परंपरा आहे. अगदी बरोबर. आणि खऱ्या अर्थाने समाज कल्याण तेव्हाच साध्य होते जेव्हा राजकीय सत्ता, सामाजिक सुधारणा, आर्थिक न्याय आणि लोकशाही मूल्य एकत्र काम करतात. हो, पण यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? बघा, या 300 वर्षांच्या वैचारिक परंपरेने आपल्याला राजेशाहीकडून एका प्रगल्भ लोकशाही संविधानापर्यंत आणून सोडले. पण आजच्या या डिजिटल आणि जागतिकीकरणाच्या युगात शिक्षणाचा प्रसार झाला असला तरी स्वराज्याचा पुढचा टप्पा काय असावा? हा प्रश्न खरंच खूप विचार करायला लावणारा आहे. हो, कारण महात्मा फुलेंच्या या तत्वज्ञानाचा आधार घेऊन आज आपल्याला समाजातल्या कोणत्या नव्या आणि अदृश्य भिंती पाडण्याची गरज आहे हे शोधणं गरजेचं आहे. खरंच ऐकणाऱ्यांसाठी हा एक खूप महत्वाचा विचार आहे. संविधानाने सर्वांना हक्काची जागा दिली आहे, पण आपण आजही आपल्या नकळत काही अदृश्य भिंती उभ्या करत आहोत का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. नक्कीच. श्रोत्यांनी या विचारावर नक्की मनन करावं. याच एका सखोल विचारासोबत आज आपण आपल्या या चर्चेची इथेच सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयावर. तोपर्यंत विचार करत रहा.